मुद्दामच काय ठेवायची ना तुम्हाला पाहुण्याचा त्रास कमी. अहो पाहुणे लांबच राहिले. जोक बरं काय. हा जोक आहे. राहू दे जोक तुमचा. अहो पाहुणे लांबच राहिले. यजमान जिल्ह्यात यायला हवेत नको. हा हा असला जिल्हा. या जिल्ह्यावरून तुम्ही कसे ये जा करत होता देवालाच ठाऊक. खर तर हा जिल्हा पाहून कोणत्याही शाळा माणसानं घर घ्यायचं धाडस केलं नसतं. तर काय करणार? गरजेसारखं चुकलं नाही. किती दिवस बेकार राहणार? बरं असू दे. चपला कुठे काढू? असू दे ना पाया. आपलं इथलं सगळं सामान आवडलेलं आहे त्यामुळं पायात चपला राहिला तरी काय हरकत नाही. तसाही चपला काढून फिरण्याजोगी स्वच्छ जागाही कुठे दिसत नाहीये. बर हा तुमचा हॉल वाटतं. हे एकदम परफेक्ट ओळखलं. कसं चालेल साफ करताना ते जास्त जाणवेल. आणि काय हो संत्रा जाहिरातीत हवेशीर जागा असं म्हणाला होता. आणि हे काय घरात एकच खिडकी आणि तीही पूर्वेकडे उघडणारी म्हणजे अगदी रणरणत होऊन मुद्दाम घेऊन येत तशी. हा सकाळी उठल्या उठल्या सूर्यनारायणाचं मनोहारी दर्शन कर. फ्रेश वाटतं एकदम. आम्ही बाहेर झोपत नाही. आणि घराला बेडरूम असताना इथे कशाला झोपायचं? तुम्ही झोपायचा इथं? नाही तसं मी घरी असायचोच होतो. हा रात्री अंधार पडला की मी बाहेर जायचो आणि सकाळी उजाडायच्या घेऊन आणि एकदा काही का की इथं चिप्प झोपून जायचो. अहो मग ते सूर्यनारायणचं मनोहरी दर्शन ते सूर्य पूर्वेला होतो ना या जनरल नॉलेजच्या आधारावर बोलतो. आणि तसंही रात्री एवढं काम केल्यावरती सूर्याच्या दर्शनाला कशाला लागतो मी रावसाहेब? रात्रीचं काम आहे तुमचं? हा म्हणजे दिवसा करण्याची सफाई करणार म्हणून रात्रीच चालतंय. म्हणजे नेमकं कशा प्रकारचं काम करता तुम्ही? बरीच लहान मोठी. बरीच? हो पण हेतू मात्र एकच आहे. नाही म्हणजे नेमकी कसली? सांगायचं झालं तर बघा उघडणे कापणे नेणे आणणे हा अशी बरीच. उघडणे कापणे नेणे आणणे म्हणजे सांगायचं अरे आमचे व्यवसाय आहे ना जबरदस्त कॉम्पिटिशन. आता बरं व्यवसायाचं सांगायचं झालं तर 2 रुपयात औषधाच्या पुढ्या बनणाऱ्या कंपाऊंडरला हे लोक डॉक्टर्स म्हणतात. आणि तिकडं एखाद्या पेशंटचं नुसतं तोंड बघायला 200 रुपये घेणाऱ्या त्या फॉरेन रिटर्नला हे लोक डॉक्टर्स म्हणतात. फाटती ती मधली यांची. कारण 2 रुपये घेण्याचा निर्लज्जपणा त्यांच्यात नसतो आणि 200 रुपये घेण्याचं आमच्यात धाडसी नसतं. मग बसतात लटकत मटल्यामध्ये. मटणाच्या दुकानातले बोकडा असतात. मी तुम्हाला सांगतो साहेब हा असला मधला बोतरपणा आहे ना हा काही कामाचा नाही. अहो असे निराश होऊ नका. अहो लोकांची सेवा करणाऱ्या व्यवसायाला हा तुम्ही माणसाला निरोगी करण्यासारखं दुसरं पुण्य नाही. नाही रावसाहेब डॉक्टर नाही मी. नाही सहज आपलं उदाहरण दिलं तुम्हाला. म्हणजे सेमच कंडिशन आहे ना आमच्या ही प्रोफेशन मध्ये. एकीकडं ते बुंदेगिरी करत फिरणारे मोबाईल आणि दुसरीकडे खोट्या प्रतिष्ठितपणाच्या प्रोटेक्शन मध्ये गब्रू सुपर स्पेशालिस्ट. तुम्हाला सांगतो या 2 जमाती आहे ना टोटल नाते आमचे स्कोपच नाही हो बनवायची ना. आता बुंदेगिरी कमीपणा वाटतो पण काय करावं लागते अशा. म्हणजे तुम्ही चोरबीर आहात की काय? अहो जाहिरातीत कोणत्या तरी सज्जन माणसाला घर भाड्याने द्यायचंय यापेक्षा ना होतो मी. इथं नाही मला तुम्ही नेमकं कोणत्या प्रकारचं काम करताय हे मला अगोदर कळलंच पाहिजे. आणि हे काय नाही हो या दाराला साधी त्या खिडकीला दार दिला नाहीये. नाही मग काय बिघडलं? काय बिघडलं? अरे मला सांगा रावसाहेब तुम्हाला ते शो पिक्चर मध्ये गाणं आठवतंय का? ते प्यार का निर्माण मनोज कुमारचं. त्याचा इथे काय संबंध? त्यात मनोज कुमार काय होतो माहितीये? एक प्यार नाही अशी नाही सुरुवात त्याची. पाकर पण असेल. हा बरोबर. कुछ पाकर खोना है कुछ खोकर पाना है जीवन का मतलब तो
लाख बोललाय मनोज कुमार, लाख बोललाय. हा अहो संतराम मला सांगा रावसाहेब, मला सांगा, बका बका दूध देणाऱ्या म्हशीची शिंग लांब असतात म्हणून काय बिघडतं का? म्हणायचं काय तुम्हाला? आता हे बघ, तुम्हाला दाल असलेली बिनोमाची खिडकी आहे आणि साईड सीन दिसेल अशी खिडकी आहे, कसं जमायचं? रावसाहेब बघा बघा, अख्खी शुक्रवार पेटी दिसते, अख्खी शुक्रवार पेटी दिसते इथून. काय शुक्रवार पे हा म्हणजे तीच तीच. कमाल करताय संतराम तुम्ही. अहो मी एक विवाहित आणि हा कुटुंबाचं संतुलन पुण्यावर हे हवं नाही. साहेब एवढं किती येऊ नका. आणि तसंही एकदम झक्कास 20 रुपये काय आता तसंही कमीच वाढत लावलं ना मी तुम्हाला. अहो अच्छा, या साईडची दिसणाऱ्या खिडकीसाठी कुणीही 2000 रुपये महिना घेतली असेल तुमच्याकडून आणि पायरीचे 25 तेरा आहेत. अहो इथून बघा, या शुक्रवार पेठेत नुसती शिवी टाकायचा अवकाश, अख्खीच्या अख्खी पैठण उभे राहते परकर चोळीत. छान. या पेठेच्या माड्यातच उगवतो वाटतं तुमचा सूर्यनारायण. परकर चोळीत छान प्रफुल्लित होत असेल ही पण सकाळ सकाळी. अहो संतराम, हे इथं येणारी माणसं आणि यांच्याकडे होणारे हे चाळे येणारे पूर्वज. मला एक सांगा, इकडे आभाळ नाही का पूर्व दिशा नाही इकडे? हे बघा, सूर्य उगवताना शुक्रवार आणि सदाशिव असा फरक करत नाही. जिकडे पूर्व तिकडे उगवणार असतो. हो. मग ते वेशीच्या माडीवर असेल नाहीतर साहेबाच्या गाडीवर. आणि हा होतं इकडचं आकाश ही चांगलं लाल होतं होतं सकाळी. होतं बघा भुगीचे डायलॉग मारतात. हो संतराम, हा. ही उडगत बघून माझ्या मुलांच्या मनात काय परिणाम होतील? तेव्हा होती परत. मागे जे काय असतं हे लवकर काय येतात नाही, फक्त तुम्ही जरा मागे. हा, खूप काय झालं. सांगा मला. हा. तर आपण या खिडकीच्या वेशेच्या माडीबद्दल बोलत होतो. हा मांडला हो, तेच म्हणतो. पण थांबा, मी मला ह्यात लिहिले ते मला आवडतं. तुम्ही पेपरा जिल्ह्यात काय लिहिले ती पहिल्यांदा वाचते, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कुठं आलोय. केंद्राचं नाव पण जायला वाचून घ्या. पण हा बरोबर, ही जी बघायला तुमची हा. नाही हवेशीरपणा एका बाजूला ठेवू, हा. तशी ही स्वच्छ हवा क्वचितच मिळते निघायला. तर ते मृगवायू जे असतं, मृगजळासारखं. हवेशीर पण नाही असं कसं म्हणतात असं? हा अहो झक्कास हवेशीर आहे हा बॉ. आणि या वेशाला तुम्ही यासाठी फक्त वाईट म्हणता ना, कारण त्या उघडपणे शरीर विकतात म्हणून. मी म्हणतो हे बरं, स्वतःचे आत्मे तेही लपून छपून विकण्यापेक्षा हे असं उघडपणे शरीर विकणं बरं. आता तुमच्या त्या पॉश वस्त्या आमच्या अहो कशाला इथं झक मारायला. तुमच्या म्हणजे तुमच्या नाही हो. ते अंगात एखाद्याची ठासाची असेल ना तर असं म्हणायची पद्धत असते. तर तुमच्या त्या पॉश वस्त्या, तुमच्या त्या पॉश वस्त्यांमध्ये अशी ही लपून छपून आत्मे विकणारी माणसं राहतात. या रांगांसारखी कधी खिडकीत उभी राहिलेली दिसणार नाही तुम्हाला. आणि लपून छपूनच घराच्या बाहेर पडतात. अहो मर्सिडीज नाहीतर पालखी सांगतात. सगळं मान्य. आणि भारी भारी खुर्च्या आपल्या गुबगुबीत गाडीने झिजवत लपून छपून बसतात आपल्या आता तुम्हाला आठवणार नसेल तर पुढचं मी बोलतो की तुम्ही जे म्हणताय ते सगळं तत्वतः ऐकायला ठीक आहे. हो ठीक आहे, मान्य आहे मला. सगळं म्हणजे सगळं मान्य आहे. पण काय अहो मी एक विवाहित कुटुंबवत्सल माणूस आहे. मला 2 पोरं आणि एक बायको आहे. हो हो पण माझी बायको, हा तिचं काय? माझी बायको मध्यमवर्गीय बायको
कळलं तुम्हाला? तुमचं बरं आहे. तुम्ही कार्टून बघताय ना, बायकांना फार धोका होतो. हा आता मला एक सांगा, राहायला घर बघत जोडे कोण जिंकवतोय? मी होय ना? आणि समजा घर मिळालंच तर भाडं कोण करणार आहे? आता मी हो ना? चायला मग तिच्या मनाचा प्रश्न येतोच कुठं? अहो भाड्यातले 4 पैसे तरी तिनं मिळवलेल्या पैशाचे असतात का? अहो संत्रा, असं कसं म्हणताय तुम्ही? अहो बाहेरची आघाडी जरी मी सांभाळत असलो तरी घरात 4 जणांना शिजवून तीच घालते. हो ना? हो. ती छान अंगी लागली. अरे ती छान बरोबर आहे ती. रावसाहेब, तुम्हाला खिडकीत घालून गदागदा हलवलं ना तर जमू वाजल्यासारखे वाटत. सांगताय मला खायला घालते म्हणून. अहो मीच आहे तिची, उपकार नाही करती. तुम्ही चढवता ना बायकाला डोक्यावर म्हणून चढतात ते. त्या आज की ताराच्या खबर मध्ये किरण कुमारची काय झाली माहितीये? आज की ताजा खबर? हा तो पिक्चर आहे. बस. किरण कुमार हिरोची कामं करत त्यावेळेस. हा आज की ताजा खबर मध्ये काय होत होतो? काय? मुझे मेरी बीवी से बचाओ, झगड़ती है हमेशा मुझसे लड़ती है, मुझे मेरी बीवी से बचाओ. ऐकायला कॉमेडी वाटत असते पण भारी फिलॉसॉफी आहे त्यामध्ये. आणि बायकाचं सांगतो तुम्हाला, त्यांना बोटवर दिलं की ते हात ओढून घेतात. हे बघा संत्रा, मी इथे तुमचं घर पाहायला आलोय, तुमची बायकांबद्दलची मतं ऐकायला किंवा त्या किरण कुमारची तर मुळीच नाही. आपण एक काम करूया, आपण बाकीच्या खोल्यात चला. बाकीच्या पर्याय म्हणजे आता नेमकी कुठली? नेमकी म्हणजे कोणती? अहो सगळ्याच बघायच्यात मला. हो साहेब, हा? सगळ्याच पर्याय अशा ओळीनं उभ्या करता येतात का? ओळख परेड प्रमाणे. ही बघा, ही बेडरूम, तिच्या बाजूला खाद्यावर हात टाकून उभी आहे ती लिव्हिंग रूम, तिच्या शेजारी ती सिटिंग रूम. आय एम सो फोर्थ. अहो एक एक करून तर दाखवाल की नाही? दाखवतो. मावा लावलं पोलीस. हा तुम्ही खाता? नाही नाही करत. तंबाखू नाही करत. बर काय उपाय असेल तर सांगा मला. अहो मी काय डॉक्टर आहे काय? आणि सुटायचं असेल तर सुटेल. नाही सुटण्यासाठी नाही, मग स्टोर मध्ये भरपूर स्टॉक ठेवले सारखी संपते ना. तुम्ही मावा खाता ना? दोन नाही आणू? नाही तंबाखू असते त्यात, मी खात नाही तंबाखू खात हा, नाही. तंबाखू तर भरपूर असते. पण नाही आणि आपल्याला भेसळाची टाप नाही बोलायची. हा बरं, चांगलं आहे. चला. तुम्ही तंबाखू खात नाही? नाही हो, किती वेळ सांगायचं? तुम्ही तंबाखू खात नाही? नाही, सध्या करतो तुम्हाला. अहो मजा घ्यायची म्हणजे सत्य पडणारच सुरुवातीला. काय आहे ना, तुम्ही लयच कमकुवत आहे. मी काय विचार करतो माहिती आहे? तुमच्यासारखी जगातली पहिली स्त्री जर कमकुवत असतील तर आम्ही जन्मात राहिलो असतो. अहो कारण प्रसूती वेदना सोसत नाही म्हणून बाई आई वडिलांचा रद्द करत नाही. असो तुमच्या डोक्याचे वरून असायचे. काय आलं तुम्हाला? मला आले तर मग हा. बडीशे पाहिजे. बुटभर आलं. लवकर या.